तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे अशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान भेटण्यास परवानगी भेटली. तर नेमकं मंडळी, हे कोणत्या अशा स्वयंसेविकांना हे अनुदान भेटणार आहे, नेमकं कोणकोणते आणि कशा प्रकारे हे अनुदान भेटणार आहे, तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये A to Z माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला आपल्या सुरू करूया. चला तर मंडळी, मग तुम्ही येथे देखील पाहू शकता ही जी माहिती आहे मंडळी, माहिती व जलसंपर्क महासंचालय महासंवादावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळी, ह्या माहितीचा GR देखील काढण्यात आला आहे. तर मंडळी, दोन्ही बाजूने आपण ही माहिती आज पाहणार आहेत. तर मंडळी, तुम्ही इथे वर टायटल देखील पाहू शकता की अशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. चला तर मंडळी, त्याची खाली डिटेलमध्ये आपण माहिती पाहूया. चला तर मग तुम्ही खाली इथे पाहू शकता मंडळी की अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता व यांचे कर्तव्य बजावताना यांचा अपघाती मृत्यू जर झाला मंडळी, म्हणजे यांचे काम करत असताना किंवा यांच्या ड्युटी टाईममध्ये जर यांचा अपघाती मृत्यू झाला तर यांना 10 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. व मंडळी, त्याचबरोबर यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, म्हणजे जर मंडळी यांना कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर यांना 5 लाख रुपये रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मंडळी, इथे खाली तुम्ही पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले, म्हणजे ह्यांनी सारखं प्रयत्न केल्यामुळे ह्याला यश देखील आलं आहे असं त्यांचं म्हणणं देखील आहे. त्याचबरोबर मंडळी, 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास परवानगी भेटलेली आहे. म्हणजे मंडळी, हा जो निर्णय आहे हा 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळी, खाली देखील तुम्ही पाहू शकता की अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजे 1.5 कोटी इतका आवर्ती निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे मंडळी, एका वर्षासाठी यांनी प्रतिवर्ष 1.5 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मंडळी, यासाठी आवश्यक असणारे निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीसाठी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता आलेली आहे. जर म्हणजे ह्यासाठी जर निधी काही कमी पडण्यात देखील आला तर ही देखील मागणी करण्याची देखील ह्यांना म्हणजे ह्यांची मागणी देखील ह्यांनी केलेली आहे आणि त्याला देखील ह्यांना मान्यता भेटलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे खाली आपण GR देखील पाहणार आहे. GR मध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला मी देखील सांगणार आहे. तर मंडळी, तुम्ही ते GR मध्ये देखील माहिती पाहू शकता की राष्ट्रीय आरोग्य अभियंता व कार्य करत असणाऱ्या अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू करण्यात आलं आहे. तर मंडळी, हा GR तुम्ही पाहू शकता की 26 ऑगस्ट 2024 रोजी ह्या GRची मंजुरी देखील काढण्यात आली. त्याचबरोबर मंडळी, खाली आपण GR मध्ये देखील माहिती पाहणार आहेत आपण. चला तर मंडळी, तुम्ही इथं खाली आल्यावर तुम्हाला शासन निर्णय असे पाहायला भेटेल. तर त्यामध्ये कोणकोणते शासन निर्णय आहेत तेच तुम्हाला आपण पाहणार आहोत. तर तुम्ही इथं पाहू शकता मंडळी, अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना कर्तव्य बजावताना जर त्यांचा मृत्यू झाला, जसं तुम्हाला मागं सांगितल्याप्रमाणे त्यांना 10 लाख रुपये अनुदान भेटेल व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये अनुदान भेटेल असं ह्यांना मान्यता देखील देण्यात आली, म्हणजे सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर म्हणजे दुसरा पॉईंट असा आहे, अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा समूह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष 1.5 कोटी इतका निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे त्यांना जो निधी मंजूर केलेला आहे 1 वर्षासाठी, ते 1.5 कोटी म्हणजे प्रतिवर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर म्हणजे ही जी प्रास्ताविकता आहे 1 एप्रिल 2024 पासून लागू देखील करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनास पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात मान्यता देखील देण्यात आलेली आहे. तर म्हणजे अशा प्रकारचा जो GR आहे तो शासनाने काढला आहे. ह्याची म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती जी मी दिलेली आहे. तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालंच तर म्हणजे अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक ह्यांचा जर आगामी किंवा मृत्यू जर झाला तर ह्यांना 10 लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. व त्याचबरोबर म्हणजे ह्यांचे जर कायमस्वरूपी अपंगत्व जर ह्यांना आलं तर ह्यांना 5 लाख रुपये एवढे अनुदान देखील देण्यात आलेलं आहे. थोडक्यात म्हणजे एवढीच ह्या आजच्या GRची जी आहे माहिती तुम्हाला बघायला भेटली. जर म्हणजे तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी. जय हिंद.